हॅलो मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. तर वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं किचन टूर देणार आहे. आणि सिंपल असं किचन आहे आणि आमचं जे किचन आहे ते यू शेपमध्ये आहे आणि दोन साईडला जे आहे ते फर्निचर आहे आणि एक साईडला जे आहे फर्निचर नाही आहे. तर कसं आहे माझं किचन आणि मी कसं ट्रॉली ऑर्गनाइज केलेलं आहे आणि हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला मग. तर किचनच्या एंट्रीलाच मी असा जो आहे तो पडदा लावून घेतलेला आहे. तर हा स्ट्रिंग कर्टन आहे, खूप सुंदर दिसतो आणि तुमचं जे किचन आहे ते एकदम उठून दिसतं आणि आतमधलं जे आहे पसारा वगैरे थोडासा लपला जातो, पूर्णपणे लपला नाही जात. आणि मला ना ॲक्च्युली किचनमध्ये अशाच टाईपचे कर्टन्स आवडतात. लुक जो आहे तो अतिशय सुंदर दिसतो, त्यामुळे मी हे कर्टन लावलेले आहे. तर चला मग आतमध्ये एंट्री करूया किचनमध्ये. किचनच्या आतमध्ये एंट्री केल्याबरोबरच इथे माझा हा फ्रीज आहे, बराच मोठा फ्रीज आहे आणि फ्रीजच्या बाजूला जे आहे ते विहांसचं मी अभ्यास करायचं जे टॉप आहे, टेबल आहे, छोटा टेबल आहे तो ठेवलेला आहे. आणि मागे एक पिशवी आहे, ती पण माझी कणिक दळून आम्ही गहू दळून आणतो ती वाली ती पिशवी आहे. आणि त्यानंतर इथे खूप सुंदर असे मी जे आहे आम्ही माथेरानला गेलो होतो, तर हे माथेरानचं स्टिकर आहे, हे विहांश पप्पाला ऑफिसमध्ये भेटलेलं आणि हे एक आमच्या फ्रेंडनी आम्हाला दिलेलं होतं ते लावलेलं आहे. आणि फ्रीजच्या वरती मी तुम्हाला दाखवते आता. तर फ्रीजच्या वरती ना मी असं फ्रीज कवर टाकून घेतलेलं आहे आणि मी ते छोटंसं आर्टिफिशियल प्लॅन ठेवलेलं आहे आणि त्याच्या मागे जे आहे माझी थायरॉईडची मेडिसिन ठेवलेली आहे. अगदी बाजूला पेनचं स्टँड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये बरंचसं सामान असतं. पेन झालं, त्याच्यानंतर गम स्टिक झालं, त्यानंतर म्हणजे जे काही सामान जे लागत असतं, नेल कटर झालं, जे वरच्यावर लागत असतं ते सगळं सामान मी यामध्ये ठेवलेलं आहे. आणि हा जो डब्बा दिसतोय बाजूला त्याच्यामध्ये ना सगळे चार्जर ठेवलेले आहे, जे काही चार्जर घरात आहे सगळे एका ठिकाणी ठेवलेले आहे, दिसायला इझी पडतं म्हणून सगळे चार्जर इकडे ठेवलेले आहे. आणि इकडे काही असं आहे नाही, जे छोटं मोठं सामान आहे ते डब्यामध्ये ठेवलेलं, सेल वगैरे जे लागतात ना ते सगळं इकडे ठेवलेलं आहे. आणि फ्रीजच्या वरती तुम्ही बघू शकता खूप कमी सामान ठेवलेलं आहे. आणि असं म्हणतात की फ्रीजवरती जेवढं तुम्ही कमी सामान ठेवणार तेवढं चांगलं असतं, कारण फ्रीज लोड येत नाही त्यासाठी. आणि त्यानंतर अगदी बाजूला आहे हे टोपली लटकवलेली आहे, तर ही पोळ्यांची टोपली आहे. आणि फ्रीजच्या खाली जे आहे ते माझं कांदे लसूणचं स्टँड आहे, जिथे मी कांदे, आलू आणि जे आहे लसूण स्टोअर करून ठेवलेले असते. तर जागा होती तर मग मी इथेच ठेवलेलं आणि मला इझी पण पडतं. आणि जो फ्रीजचा आहे हा असा भाग आहे, तर हा एल शेपमध्ये फ्रीज आहे आणि या साईडला जे आहे ते फर्निचर आहे नाही. तर इकडे काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. तर इथे जे आहे इथे माझं एअर फ्रायर आहे. एअर फ्रायरच्या वरती मी असा कपडा नॅपकिन झाकलेला आहे आणि वरती जे आहे आम्हाला खूप सुंदर असा कप भेटलेला होता विहांश पप्पाच्या ऑफिसमधून, तर त्या कपवरती असं आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहे, म्हणजे दिसायला पण छान दिसतं. आणि त्यानंतर जे आहे हे पूर्ण खाली आहे. मला ना ॲक्च्युली काउंटर टॉपवरती ना जास्त सामान ठेवायला आवडत नाही, त्यामुळे माझं काउंटर टॉप जे असतं ते नेहमी असं तुम्हाला कमी सामान आणि नेटकं दिसेल. तर अगदी गॅसच्या बाजूला मी काय ठेवलेलं आहे, एवढाच जो कॉर्नर आहे त्याचाच मी यूज करते. आणि हा जो पूर्ण कॉर्नर आहे तो जो पूर्ण खाली आहे याचा वापर जो आहे तो मी चॉपिंगसाठी करत असते. हा एरिया माझा पूर्ण चॉपिंग एरिया आहे. आणि इकडला जो एरिया आहे इकडे जे आहे भांड्यांचं टोपलं वगैरे असतं, जेव्हा भांडे धुवून झाल्यानंतर भांड्याचं टोपलं मी इथे ठेवते. आणि आता जे आहे मी भांडे सगळे लावलेले आहे, त्यामुळे टोपलं जे आहे ते मी बाल्कनीमध्ये ठेवलेलं आहे. तर इथे मी काय आहे ते दाखवते. तर हे जे आहे हे कटलरी स्टँड तुम्ही म्हणू शकाल. तर इथे मी माझे सगळे चम्मच, नंतर चाकू, प्लास्टिकचे चम्मच, सगळं कटलरी आयटम्स जे आहे, चाकू वगैरे जे किचनचे आयटम्स, चम्मच वगैरे सगळे इथे ठेवलेले आहे. त्याच्या मागे जे आहे माझं कटिंग बोर्ड आहे,
त्यानंतर जे आहे हा जो आहे हा माझा जुन्या मसाल्यांचा डब्बा होता, तर त्या मसाल्यांच्या डब्यामध्ये ना मी मसालेच ठेवलेले आहे। तर यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर माझं तूप आहे, इकडे माझा मीठाचा छोटा डब्बा आहे जे आपण स्प्रिंकल करतो मीठ, तो वाला आहे। आणि इथे मी एक प्लांट ठेवलेला आहे, मनी प्लांट, नॅचरल प्लांट आहे, म्हणजे थोडासा लुक छान दिसतो किचनचा। त्यानंतर इथे माझी तेलाची बरणी आहे आणि इथे ना मी 2 डब्बे ठेवलेले आहे। तर हा जो आहे हा तेलाचा डब्बा आहे आणि हा जो आहे तो तुपाचा डब्बा आहे। म्हणजे वरच्यावर तेल वगैरे, तूप खिचडीला वगैरे लागत असतं, तर त्याला हात लावायची गरज नाही, डायरेक्ट डब्बा घ्यायचा, म्हणून मग मी असे 2 डब्बे केलेले आहेत। आणि अशा पद्धतीने जे आहे हे माझं काउंटर टॉप आहे, मी या पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे, तुम्हाला दुरून दाखवते। तर हे जे आहे असं आहे। आणि हा मी तुम्हाला दाखवायची विसरली, हे जे आहे हे माझं छोटंसं मंदिर आहे, अशा पद्धतीने दिवा लावलेला आहे, पूजा चाललेली आहे त्यामुळे। तर छोटंसं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये पण मी इकडे धूप स्टँड आहे, हे मी आत्ताच रिसेंटली मिशोवरून मागवलेलं आणि मला खूप आवडतं। तुम्हाला पाहिजे नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक शेअर करेल। आणि हे मी डीमार्टमधून घेतलेलं आहे, अगरबत्ती आणि देवापाशी दिवा लावायला, म्हणजे तेल वगैरे खाली सांडत नाही आणि मग हे काही खराब होत नाही, म्हणजे आपल्याला सारखं सारखं मेंटेन करायची गरज पडत नाही। आणि बाकी जे आहे मी बॅक साईडला दिवा वगैरे, इथे याच्यात रांगोळी ठेवलेली आहे व्हाईट कलरची, त्याच्यानंतर मग इथे कापूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहे। आणि हे जे आहे माझं छोटंसं मंदिर आहे, मला कमेंट करून नक्की सांगा माझं जे मंदिर आहे तुम्हाला कसं वाटलं ते। तर किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर ना इथे मी एक कार्डबोर्ड आहे, हा ॲक्च्युली एक कार्डबोर्ड आहे आणि या कार्डबोर्डवरती ना मी एक शीट आहे, लेदर शीट झाकलेली आहे, जेणेकरून कळायला नाही पाहिजे की हा एक कार्डबोर्ड आहे म्हणून। आणि त्याच्यावरती आहे 2 मी डब्बे ठेवलेले आहेत, तर हे जनरली स्नॅक्सचे डब्बे आहेत, जे लागणारे वरच्यावरती लागणारे जे स्नॅक्स आहे ते मी या डब्यांमध्ये ठेवत असते। बाकी विहांश पप्पाचे जे टिफिन असतात त्याचे जे वरचे कवर असतात ते सगळे इथे ठेवत असते। विहांश बॉटल वगैरे स्कूलमधून आल्यावरती जे असते ते इथे ठेवत असते। आणि त्यानंतर अगदी कॉर्नरला हा जो माझा एक साईडचा जो टॉप आहे, किचन काउंटर टॉप, तिथे फर्निचर नाही आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने ना एक पडदा म्हणू शकता, 2 हे जे आहे चिमटे त्यांनी लावून घेतलेला आहे, म्हणजे आतमधलं सामान पण दिसत नाही आणि विहांशमुळे मला हे झाकून ठेवावं लागतं आणि दिसायला पण थोडंसं ॲस्थेटिक लुक येतो। तर चला मग मी दाखवते की मी कसं हे जे आहे केलेलं आहे। तर इथे जे आहे इथे 2 शेल्फ आहे, तर वरच्या शेल्फमध्ये जे आहे ते मी नेमिंग केलेलं आहे, कशामध्ये काय ठेवलेलं आहे, डाळीचा डब्बा, पोह्यांचा डब्बा। तर वरती जे आहे डाळ, पोहे, तांदूळ वगैरे जे वरच्यावर लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी वरती ठेवलेल्या आहे। आणि खाली जे आहे हा माझा कणकेचा डब्बा आहे, त्यानंतर बेसन झालं, मैदा झालं, त्यानंतर विहांस काही मखाना झालं, पॉपकॉर्न झालं आणि बॅक साईडला जे आहे पापड वगैरे मी ठेवलेले आहे आणि जे स्नॅक्स आपल्याला लागत असतात ते सगळे डब्यांमध्ये मी इथे ठेवलेले आहेत। आणि या साईडला जे आहे इथे माझं एक छोटं सिलेंडर आहे आणि या जे कार्डबोर्ड दिसतो याच्यामध्ये ना ज्या आपल्याला बाजाराला लागणाऱ्या ज्या पिशव्या असतात त्या सगळ्या पिशव्या आहेत त्या मी यामध्ये ठेवलेल्या आहेत। परत या 2 डब्यामध्ये पापड आहेत, वेगवेगळ्या टाईपचे पापड इथे ठेवलेले आहे आणि वरच्या डब्यामध्ये जे आहे ते पास्ता ठेवलेला आहे आणि मला बऱ्यापैकी माहिती आहे की कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे। आणि इथे जे आहे ती रांगोळी ठेवलेली आहे आणि हा जो आहे हा वॉश बेसिनचा खालचा भाग आहे। तर असं जे आहे हा माझा खालचा भाग आहे। इकडे जे आहे ते वॉश बेसिनच्या खाली सगळं मी जे लॉन्ड्री असतात ते ठेवलेलं आहे, जसं इकडे साबण आहे, कपड्यांचं साबण आहे, आंघोळीचं साबण आहे, त्यानंतर हँडवॉश आहे, त्याच्यानंतर बॉडी वॉश आहे, किचन फ्लोअर आहे, इकडे जे आहे ते एक्स्ट्राचं सगळं सामान आहे, जसं आपलं डिटर्जंट लिक्विड आहे, सगळं एक्स्ट्रा जे लागणार आहे, शॅम्पूचे पॅकेट झाले, सगळं मी इथे खाली ठेवत असते आणि अशा प्रकारे मी ऑर्गनाइज केलेलं आहे। आणि खाली एक तुम्ही बघू शकता एक जे आहे पिशवीसुद्धा टाकलेली आहे प्लास्टिकचं, म्हणजे दिसायला चांगलं दिसायला पाहिजे, सुटसुटीत दिसायला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून।
वॉश बेसिनच्या खाली मी एक मॅट ठेवलेली आहे, म्हणजे भांडे घासायच्या वेळेस पाणी जर खाली पडलं तर पुसायसाठी आणि पाय ठेवायसाठी पण चांगलं वाटतं, नाहीतर मग ते फ्लोअरवरती पाय एकदम थंड थंड वाटतं। आणि अगदी वरच्या साईडला इथे माझं जे आहे ते आरो आहे आणि आरोच्या खाली जे आहे ते मी माठ ठेवलेलं आहे आणि माठच्या बाजूला एक गुंड ठेवलेला आहे। तर माठामध्ये जे असतं ते पाईचं पाणी असतं आणि गुंड्यामध्ये जे असतं जे स्वयंपाकाला लागणारं पाणी असतं ते मी त्यामध्ये ठेवत असते। म्हणजे काय होतं ना, सारखं ना आरोचा वापर होत नाही आणि आरो ची बटन्स आहे ती बंदच असते, जेव्हा पाणी संपलं तेव्हाच आरो मी सुरू करते, त्यामुळे आपलं इलेक्ट्रिसिटी सुद्धा वाचतं। आणि वरती जे आहे ग्लासचं स्टँड आहे आणि त्यामध्ये मी ग्लास ठेवलेले आहे आणि इकडे विहांसचा ग्लास ठेवलेला आहे। त्यानंतर इकडे जे आहे ते बॉटल साफ करायचे ब्रश मी ठेवलेले आहे। विहांसचे जे स्कूलच्या बॉटल्स असतात त्याचे ते साफ करायसाठी हे ब्रश आहे। आणि वरती एक मी प्लांट ठेवलेला आहे आणि हे नॅचरल प्लांट आहे आणि खूप सुंदर हे प्लांट आहे। जस्ट नळाच्या बाजूला आहे ते मी हे जे आहे असं स्टँड घेतलेलं आहे, म्हणजे खाली काहीच सामान तुम्हाला दिसत नाही, एकदम सुटसुटीत तुमचा ओटा देतो आणि छान दिसतं, एकदम मेसी दिसत नाही। आणि जेवढं कमी सामान खाली असेल ना काउंटर टॉपवरती तेवढा तुमचा ओटा अतिशय सुंदर दिसतो। तर इथे जे आहे ते माझं हँडवॉश, हे माझं हँडवॉश आहे, त्याच्यानंतर डिशवॉश लिक्विड आहे आणि हे जे याच्यामध्ये आहे विहांसच्या बॉटल क्लीन करायचं लिक्विड आहे। त्यानंतर माझे स्क्रबर वगैरे साबण वगैरे भांड्याचे साबण इथे आहे। त्यानंतर ओटा पुसायचा जो कपडा आहे हा मी इथे असं लटकून ठेवलेला आहे। आणि हे जे आहे शेल्फ जे आहे हे मी मिस्टर DIY मधून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर मिशोवरती सुद्धा अवेलेबल आहे। मी तुम्हाला लिंक शेअर करेल, तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की लिंक शेअर करेल। आणि त्यानंतर ही जी आहे ही माझी खिडकी आहे। खिडकी माझी दिवसभर सुरू असते, पण बाहेर आहे ना शेतीचं काम सुरू आहे। आमच्या बॅक साईडला ना पूर्ण शेती आहे, मागून बघू शकता इथे ना पूर्ण शेती आहे आणि तिथे ना ट्रॅक्टर चालतोय आणि त्या ट्रॅक्टरचा आवाज येतोय, म्हणून मी खिडकी बंद करून ठेवलेली आहे। आणि खिडकीमध्ये मी काही जास्त ठेवलेलं नाही, फक्त एक लोणच्याची बरणी आहे, त्यानंतर टिश्यू पेपर स्टँड आहे आणि एक छोटा कप ठेवलेला आहे जो विहांसचा दूध प्यायचा कप आहे। आणि जस्ट जे आहे खिडकीच्या बाजूला मी इथे एक स्टँड आहे, हे स्टँड आहे ना मी सोप ठेवण्यासाठी मागवलेलं होतं, पण सोप ठेवण्यासाठी तर वापर झाला नाही, पण त्याचा दुसऱ्या पद्धतीने मी वापर केलेला आहे। तर सगळ्यात वरती आहे मिठाचा डब्बा आहे, त्यानंतर ही कुटणी आहे, आपलं चहासाठी लागणारे जे अद्रक आहे ते स्पेशल अद्रक कुटणी आहे चहासाठी, जे अद्रक मी कुटते ते याच्यामध्येच कुटते। आणि याच्या खाली जे आहे मी माझे लायटर ठेवलेले आहे आणि एक साईडला जे आहे तो माझा तडका पॅन ठेवलेला आहे। तर म्हणजे हे तर झालं माझं किचन काउंटर टॉप आणि वरचं टॉप मी कसं ऑर्गनाइज केलेलं आहे। तर मी आता तुम्हाला माझ्या ट्रॉली जे आहे ते कशा ऑर्गनाइज केलेले आहे ते आता दाखवणार आहे। काउंटर टॉपच्या अगदी वरच्या साईडला जे आहे इथे माझे स्पून्स, त्यानंतर चाळणी, त्यानंतर लाकडी जे आयटम्स आहे लाकडी, त्याच्यानंतर सिलिकॉनचे चम्मच वगैरे आहे ते सगळे मी याच्यामध्ये ठेवत असते। आणि त्याच्यानंतर स्टीलचे चम्मच झाले, सगळ्या पद्धतीचे चम्मच जे आहे ती मी या खाण्यात ठेवत असते। आणि बॅक साईडला तुम्हाला दाखवते इथे जे आहे ते एक्स्ट्राचे ग्लास, मागे बरेचशी स्पेस उरलेली होती त्यामुळे एक्स्ट्राचे जे सगळे ग्लास आहे ते मी मागे ठेवलेले आहे, कारण इतक्या ग्लासची गरज वरती तर नसते, पाहुणे वगैरे आलेले बरं आले तेव्हा काढता येतात। आणि इथे जे आहे हे माझा साखरेचा डब्बा आहे आणि हा जो आहे हा माझा चहापत्तीचा डब्बा आहे आणि हे आमच्या दोघांचे कप आहे। हे सगळं मी खालीच ठेवत असते, कारण स्टीलचे डब्बे आहे ना वरती ठेवले ना तर जास्त धूळ येते आणि मग त्याला सारखं साफ करावं लागते, कारण मागे जे आहे काम कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे घरामध्ये धूळ पण खूप येते। त्यानंतर खालचा जो आहे याच्यामध्ये ना सगळ्या ह्या जे आहे बॅक साईडला तुम्ही बघू शकता इथे जे आहेत ह्या सगळ्या कढाई आहे आणि हे जे आयटम्स आहे खूप कमी वापरले जाते त्यामुळे मी मागे ठेवलेले आहे। आणि त्यानंतर यामध्ये जे आहे माझे लागणारे गंज, जे भांडे आहेत, त्याच्यानंतर सगळे जे भांडे आहेत ते मी यामध्ये ठेवलेले आहे। चहाचं भांडं झालं, त्यानंतर वरणाचे डब्बे जे लागत असतात हे सगळे माझे डब्बे यामध्ये मी ठेवलेले आहे। आणि हे जे आहे हे जे कवर आहे खूप सुंदर कवर मला मिस्टर DIY मधून भेटलेला आणि दिसायला पण खूप छान आहे। तर हा जो आहे सेकंड नंबरचा खाना माझा
त्यानंतर हा खालचा जो खाना आहे यामध्ये मी माझे कुकर ठेवलेले आहे। तर खाली जो आहे तो मोठा कुकर आहे, वरती छोटा कुकर आहे आणि बाजूला जे आहे ते मी कुकरचे जे वरचे झाकण आहे ते सगळे ठेवलेले आहे। आणि मागे जे आहे हे माझं आपे बनवण्याचं पात्र आहे, डोसा त्यानंतर ढोकळा वगैरे बनवण्याचे हे सगळे जे आहे हा झाकण प्लेट्स आहे ज्या मी मागे ठेवलेले आहे, कारण याचा हप्त्यातून एकदा काम पडतं त्याच्यामुळे हे मी असं मागे ठेवलेले आहे। त्यानंतर हा जो कॉर्नर आहे यामध्ये ना हा जो डब्बा होता हा डब्बा ना खाली होता, तर ह्या डब्यामध्ये ना मी माझे तावे ठेवलेले आहे, त्यानंतर पॅन वगैरे सगळे आहेत मी सगळे ह्या डब्यामध्ये ठेवले म्हणजे व्यवस्थित राहता। आणि असं जर ठेवलं ना तावे सारखे पडतात, मग अशा डब्यामध्ये ठेवला की तावे सुद्धा व्यवस्थित राहता आणि पडत नाही। आणि मागचं साईड जो आहे तिथे ना मी सगळ्या बॉटल्स ठेवलेल्या आहे आणि त्याच्या खाली जे आहे ना मोठे गंज आहेत, तर मोठे मोठे गंज आहेत जेव्हा पाहुणे येतात तेव्हा मोठे भांडे लागतात ना, तर ते भांडे मी मागे ठेवलेले आहे। मोठ्या कढई झालं, ही जी खालची आहे ती इडलीची मोठी कढई आहे आणि हे भांडे मोठे भांडे आहे, त्याच्यावरती जे आहे मी ज्या बाहेर प्रवासाला लागतात त्या बॉटल्स इथे ठेवलेल्या आहे। इथे माझं सिलेंडर आहे आणि इकडल्या साईडला जे आहे इथे माझं ज्युसर आहे आणि त्याच्यावरती मी स्टीमर ठेवलेला आहे। हे जे आहे हे कधीतरी लागतात, जसं उन्हाळ्यात ज्युसरचा जास्त उपयोग होतो त्यामुळे ज्युसर जे आहे असं मी इकडे ठेवलेले आहे। मागे पण स्टीमर आहे, त्याच्यानंतर माझं बरंचसं सामान मागे स्पेस असल्यामुळे बरंचसं सामान मागे गेलेलं आहे, असं मी पिशवीत ठेवलेलं आहे जे अधेमध्ये लागणारं सामान जे तसं ना रांगोळीचं वगैरे स्टँड्स वगैरे आहे ना जे मी इथे ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे पाहूया, तर या खाण्यामध्ये माझा मसाल्यांचा डब्बा असतो, मसाल्याच्या डब्याच्या अगदी बाजूला हा माझा पोळीचा डब्बा आहे। त्यानंतर हे चॉपर आहे आणि हा जो आहे हा पोळी बनवण्याचा पोळपाटचा खाली ठेवण्याचा खाली ठेवण्याचा कपडा। त्याच्यानंतर हे यामध्ये जे आहे कणिक ठेवलेली आहे ह्या डब्यामध्ये आणि हा जे आहे हे तेलाची छोटीशी अशी क्यूटशी बरणी आहे, सध्या याच्यात तेल भरायचं बाकी आहे, सध्या आताच धुतलेलं आहे त्यामुळे तेल जे पोळीला तेल लागतं तर याचा वापर केला जातो। तर हे जे आहे हा वरचा खाना आहे, ह्या सामानांचा सगळ्यात जास्त वापर होतो त्यामुळे सगळ्यात वरती जे आहे लगेच काढता यायला पाहिजे म्हणून हे सामान वरती ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर सेकंड नंबरच्या खाण्यामध्ये परत इथे माझ्या कढया आहे, तर माझ्याकडे स्टीलच्या कढई, त्यानंतर ही आहे हे चाळणी आहे, अजून 2 कढया आहेत, एक नॉनस्टिक कढई आहे आणि एक जर्मनची कढई आहे जी की धुवायला आहे। त्यानंतर इथे परत जे आहे माझे डब्बे मोठे पतीले भाजी वगैरे क्लीन करायला। त्याच्यानंतर हे मॅगीचं बाउल आहे, आम्ही मॅगी खायची असेल तर यामध्ये खातो। त्यानंतर ही जी आहे माझी लोखंडाची कढई आहे, काही फ्राय वगैरे करायचं असेल तर या कढईचा वापर आम्ही करत असतो। तर असं सामान या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर खालच्या ट्रॉलीमध्ये जे आहे इथे जे आहे माझं किराणा तुम्ही म्हणू शकाल, तर एक्स्ट्राचा जो किराणा असतो ना ऑलरेडी भरलेला आहे किराणा आणि काही उरलेला आहे, तर लूज बॅग्स जे आहे त्यांना मी ना असं हे लावून ठेवलेले आहे चिमटे, आणि हे सगळं जे आहे एका बास्केटमध्ये ठेवते म्हणजे व्यवस्थित ऑर्गनाइज पण राहतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं। त्याचे लूजवाल्या बॅग्स जसं मिरची झालेली आहे टाकून पण काही उरलेली आहे, तर ह्या सगळ्या बॅग्स आहे मी याच्यामध्ये ठेवलेल्या आहे। त्यानंतर साखर जे आहे साखर डब्यामध्ये भरलेली पण एवढी साखर उरलेली, मग मी हे असं चिमटे लावून ठेवते। मैदा झालं, त्यानंतर इथे खालच्या खाण्यात माझे शेंगदाणे आहे, हळद आहे, तिखट आहे, इथे पण शेंगदाणे आहे, त्यानंतर रवा आहे, हे सगळं सामान जे आहे तिखट मिठाचं मसाल्यांचं आणि लूज बॅग मी या खाण्यामध्ये ठेवत असते। त्यानंतर त्याच्या बाजूच्या खाण्यात येऊया, तर इथे जे आहे माझ्या सगळ्या प्लेटा असतात, या साईडला वाट्या असतात। त्यानंतर इथे जे आहे ह्या सगळ्या माझ्या प्लेटा आहेत आणि प्लेटा पण माझ्याकडे वेगवेगळ्या टाईपच्या आहेत। या प्लेटा ज्या आहेत त्या वरण्यासाठी मी वापरत असते, ह्या भाजीसाठी, ह्या पण भाजीसाठी, आणि त्यानंतर या पण वेगवेगळ्या टाईपच्या ज्या प्लेट आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या प्लेटा मी वेगळ्या अशा ठेवत असते। त्यानंतर हे देवाचे भांडे आहे,
त्यानंतर इथे माझी चिमणी आहे, किसली आहे सॉरी. त्यानंतर हे स्टँड आहे, नंतर हे दुधाचे हे जे आहे हे दुधावरती टाकण्याचे स्टँड आहे. आणि इकडे माझा देवाचा गडवा आहे. त्यानंतर परत एक माझ्याकडे अशी आहे खलबत्ता आहे, काही खलबत्ता शेंगदाणे वगैरे, त्यानंतर विलायची वगैरे कुटायची असेल तर मी हा खलबत्त्याचा वापर करते. आणि स्पेशली चहा बनवण्यासाठी जो दुसरा तुम्हाला दाखवला तर त्याचा वेगळा, तो स्पेशली त्याच्यासाठी बनवलेला आहे. आणि हा छोटासा ग्लास आहे जो की विहांसचा आहे. आता त्याच्यानंतर खालच्या खाण्यात येऊया. तर या खाण्यामध्ये जे आहे आमचे ताट असतात आणि बॅक साईडला जे आहे सगळ्यात मागे जे आहे ते ग्लासचे जे ट्रे, ग्लास वगैरे कोणी पाहुणे आले तर ते ट्रे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रे ठेवलेले आहे, मोठे छोटे मीडियम साईजचे ट्रे. हा पण छोटा ट्रे आहे. त्यानंतर हे मोठे ग्लास आहे. त्यानंतर हे विहांसचं स्टीलचं ताट आहे. हे 2च ताट तुम्हाला दिसत असेल कारण बाकीचे ताट धुवायला आहे त्यामुळे. त्यानंतर ह्या पावभाजीच्या प्लेटासुद्धा मी यात ठेवते. आणि हे जे आहे भाजीवरती झाकायची प्लेट आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मी जो आपलं स्टँड आहे तो ताट ठेवण्याचं ऑर्गनाईज केलेलं आहे. माझ्याकडे याच्यापेक्षा पण अजून ताट आहेत, पण ज्यांचा असे मोठे मोठे ताट आहे 6 प्रकारचे, पण मी 2च ठेवलेले आहे. बाकीचे जे आहे ते मी वरती ठेवलेले आहे कारण उगाच पसारा दिसतो आणि वापर तर होत नाही त्यामुळे. त्यानंतर या खाण्यामध्ये जे आहे ते मी विहांसच्या पप्पांचे विहांसच्या स्कूलचे टिफिन बॉक्स झालं, जसं हे विहांसच्या पप्पांचे ऑफिसचे टिफिन बॉक्स आहे हे एवढे. त्यानंतर हा विहांसचा ज्याच्यावरती नाव पण लिहिलेलं आहे हा पण विहांसचा टिफिन बॉक्स आहे. आणि या डब्यामध्ये जे आहे मी चिमटे ठेवत असते. हे एअरटाईट म्हणजे जे आपले लूज बॅग्स असते त्यांना पॅक करायसाठी अशा चिमट्याचा मी वापर करत असते. हे सुद्धा मी वरती ठेवत असते. त्याच्यानंतर त्याच्या खालच्या खाण्यामध्ये जे आहे इथे जे आहे किचन नॅपकिन्स ठेवलेले आहे. त्यानंतर हे जे आहे हे टिश्यू पेपर आहे, ते एअर फ्रायरला लागणारे जे पेपर्स आहे ते ठेवलेले आहे. त्यानंतर इथे फॉइल्स आहे. तर यामध्ये जे आहे ते देवासाठी लागणारं तूप ठेवलेलं आहे, स्पेशली हे देवाला वापरते. आणि त्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते प्लास्टिक जे आहे कप ठेवलेले आहे, कोणी आले तर त्याच्यासाठी. इथे खाली सुद्धा सामान ठेवलेलं आहे. इथे जे आहे टिश्यू पेपरच्या खाली जे आहे ते बॅग हे आहे आपले आहे यूज अँड थ्रो वाल्या ज्या प्लेटा म्हणतात त्या आहे. त्यानंतर इथे जे आहे जागा होती म्हणून मग टेप ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने जे खाण्यामध्ये मी सामान ठेवत असते. आणि त्याच्या खालच्या खाण्यामध्ये जे आहे इथे माझं मिक्सर असतं. त्यानंतर इथे काही जे डबे आहेत प्लास्टिकचे जे असतात, काही आपण सामान वगैरे आणलं तर एक्स्ट्राचे डबे मी इथे ठेवलेले आहे. त्यानंतर याच्यावरतीमध्ये माझ्या टोपल्या आहे प्लास्टिकच्या वगैरे, जसं ही टोपली आहे ही फळांची टोपली आहे, यामध्ये मी तांदूळ वगैरे धुत असते. त्यानंतर ह्यासुद्धा माझ्या फळांच्याच टोपल्या आहेत. तर या सगळ्यात खालच्या खाण्यात ठेवते. इथे परत जे आहे हे जे आहे छास, ही विहांसची सायकलची बॉटल आहे. बाहेर फिरायला गेला की ही बॉटल तो घेऊन जातो. त्यानंतर हे जे आहे हे छासचे 2 ग्लास आहे, याला टम्लर म्हणतात. तर विहांसच्या पप्पाला ऑफिसमध्ये जर छास घेऊन जायचं असेल तर ह्या 2 टम्लरमध्ये ते घेऊन जातात. तर अशा पद्धतीने हा खाना जो आहे तो मी ऑर्गनाईज केलेला आहे. तर हा जो खाना आहे हा अगदी छोटासा खाना आहे. यामध्ये जे आहे मी मिक्सरचे भांडे ठेवलेले आहे. याच्या खाली अजून एक छोटं भांडं आहे. त्यानंतर हे जे आहे हे स्टीलचे डबे आहेत, म्हणजे भाजी वगैरे काही उरली तर मग याच्यामध्ये ठेवत असते. तर हा माझा तुपाचा डब्बा आहे. त्यानंतर हे मला भेटलेले डबे होते ऑफिसमध्ये, कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकलेली होती तर मग मी हे असे ठेवलेले आहे. त्यानंतर खाली जे आहे माझे सगळे तांबे ठेवलेले आहे. त्यानंतर इथे मोठं जे आहे देवाचं मोठं तांबे आहे. इथे सुद्धा माझे तांब्याचे पाहुणे आले तर वापरायला गडवे म्हणतात आमच्या विदर्भात. त्यानंतर हा जो आहे हा छोटा ज्युसर आहे. आणि इथे जे आहे माझं पाण्याचं हे ठेवलेलं आहे, वापर होत नाही, कोणी आला तेव्हाच वापर होतो या जारची, त्याच्यामुळे खाली ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे माझं ब्लेंडर आहे, तुपासाठी वगैरे काही ब्लेंड करायचं असेल, मिक्स करायचं असेल तेव्हा मी याचा वापर करते. आता जे वरती 2 शेल्फ दिसत आहे त्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर या शेल्फमध्ये मी ना माझे स्नॅक्स ठेवलेले आहे.
सेम कलरचे जे आहे हे डब्बे आहेत. तर यामध्ये माझे जे काजू बदाम झालं, त्याच्यानंतर मुसली झालं, त्यानंतर बिस्किट झालं, पिस्ता झालं, त्यानंतर काजू बदाम पिस्ता, त्याच्यानंतर मनुके झाले, त्यानंतर इथे टोस्ट ठेवत असते आणि बॅक साईडला पण काही काही स्नॅक्स ठेवलेले आहेत. आणि विहांशच्या बॉटल आहे स्कूलच्या, एक्स्ट्राच्या बॉटल्स आहेत. आणि इकडे ह्या खाण्यामध्ये सगळे मोस्टली स्नॅक्स ठेवलेले आहे. खायचं प्यायचं जे मॉर्निंगला सकाळी उठल्यावरती जे लागत असतं ते अगदी वरती ठेवलेलं आहे. आणि सगळ्यात वरती जे आहे यामध्ये मी देवाचं सामान ठेवलेलं आहे. बॅक साईडला पण जे आहे ते मागे पण देवाचं सामान ठेवलेलं आहे. तर इकडला खाना जो आहे, इकडल्या खाण्यामध्ये देवाला लागणारं जेवढं पण सामान आहे, एक्स्ट्राचं अगरबत्ती धूपबत्ती जे काही आहे ते सगळं या डब्यात ठेवलेलं आहे. तर या डब्यामध्ये मी सोप सुपारीचा डब्बा ठेवलेला आहे. कवर वेगळे आहे पण आतमध्ये वस्तू दुसरी आहे. त्यानंतर एक्स्ट्राच्या बॉटल जे आहे त्या यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि सगळे जे मेडिसिन्स जे आहे ते विहांशला लागणाऱ्या ज्या पण मेडिसिन आहे तर सगळ्या ज्या आहे तर यामध्ये जे आहे सगळे विहांश मेडिसिन ठेवलेल्या आहे, जे काही त्याला लागतात. आणि एक्सपायरी जे चेक करून ठेवलेले आहे जे. तर हा जो आहे हा माझा क्रॉकरी युनिट आहे. तर या क्रॉकरी युनिटमध्ये सगळ्यात वरती जे आहे ते मी कप ठेवलेले आहे. जे गेस्ट वगैरे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सेपरेट कप मी वापरते. तर 6 कप होते तर 2 माझे कप फुटलेले आहेत, तर 4 उरलेले आहे. आणि खूप सुंदर असे कप आहे. आणि मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहे ह्या सगळ्या आम्हाला गिफ्ट भेटलेलं आहे. आणि याच्यातली कुठलीच गोष्ट आम्ही विकत घेतलेली नाही. तर हे जे कप्स आहे हे सरबतचे ग्लास आहे, त्याच्या मागे सुद्धा सरबतचे ग्लास आहे. हे उन्हाळ्यातच वापरले जातात पण मी अशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेले आहे. आणि असं शेल्फ ठेवलेलं आहे. हा DIY मधूनच मी घेतलेला होता, त्याच्यामुळे सामान बरंचसं मावतं. त्यानंतर आहे हा विहांसचा जे आहे ज्यूस पिण्याचं आहे. त्यानंतर असं जे आहे ते मी स्टँड ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कप आहेत, ग्लास आहेत, ते प्लास्टिकचे ग्लास आहेत. आणि त्यानंतर इथे जे आहे इथे जे माझे सिरॅमिकचे ज्या प्लेट्स आहे वरती जे दिसत असेल त्याचे जे आहे ते सगळे स्पून्स आहे लहान मोठे, तर मी अशा एका डब्यामध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर जे आहे या माझ्या क्रॉकरी युनिट आहे. तर एवढे क्रॉकरी आयटम्स, माझ्याकडे जास्त क्रॉकरी आयटम्स नाही आहे, हे पण मला भेटलेलेच आहेत. तर मोठ्या प्लेटा छोट्या प्लेटा त्याच्यावरती बाउल ठेवलेले आहेत. आणि जे आहे इकडे सुद्धा मोठेवाले जे बाउल्स आहे भाजीला लागणारे, त्यानंतर इकडे सुद्धा जे आहे ते बाउल्सच ठेवलेले आहे. आणि या पद्धतीने जे आहे हा माझा क्रॉकरी युनिट आहे आणि मी हा जो आहे असा ऑर्गनाइज केलेला आहे. तर मंडळी हा होता आजचा माझा किचन टूरचा व्हिडिओ. आणि मी अपेक्षा करते की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला कसं वाटलं माझं किचन ऑर्गनायझेशन आणि ट्रॉली ऑर्गनायझेशन मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज केलेलं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून मी काय इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, अजून काय चेंजेस करायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आणि हां, तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक शेअर कमेंट करा. आणि चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. नमस्कार.